एकीकडे नाशिकमध्ये पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली असताना तेथे विदर्भात सध्या पावसानं मात्र धुमाकूळ घातला। जिल्ह्यातल्या अनेक भागात सध्या मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। आढावा घेऊया विदर्भातल्या या पाणीबाणीचा। नागपुरात झालेला जोरदार पाऊस फक्त सामान्य नागरिकांसाठीच अडचणीचा ठरलेला नाही, तर या पावसाने नागपूरच्या वाहतूक पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण केलेली आहे। मागच्या 2 दिवसापासून जी संततधार सुरू होती, आज जर का आणखी मुसळधार पाऊस पडला तर निश्चितच परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भंडारा शहराला मध्यरात्री मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढला। ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या तिथल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं, त्याची सगळी व्यवस्था केली। आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। हा पाऊस आहे विदर्भातला। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं असा धुमाकूळ घातलाय। नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसानं जोरदार तडाखा दिलाय। नागपुरातील पावसामुळे पिवळी नदीला पूर आला, त्यामुळे नदी किनाऱ्यावरील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। नागपूरच्या बेसा भागातील एक शाळा ही मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली। सुदैवानं प्रशासनाने शाळांना सुट्टी दिल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपुरात झालेला जोरदार पाऊस फक्त सामान्य नागरिकांसाठीच अडचणीचा ठरलेला नाही, तर या पावसाने नागपूरच्या वाहतूक पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण केलेली आहे। सध्या आम्ही नागपूरच्या सोनेगाव वाहतूक पोलिसांच्या चौकीमध्ये आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सकाळच्या सुमारास चौकीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जो आहे तो शिरलेला होता। जवळपास 4 ते 5 इंच पाणी जो आहे तो या चौकीच्या प्रत्येक खोलीमध्ये शिरला होता। प्रशासनाचंही नागपूरमधल्या या पूर परिस्थितीवर लक्ष होतं। जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। 42 परिवार हे पुरात अडकलेले होते, त्याचेही एनडीआरएफ आणि एडीआरएफच्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झालं आहे। पुढच्या काळातही जर 5-6 तासाचा जर गॅप मिळाला तर 173 मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळे थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेलेत। संततधार सुरूच असल्यानं प्रशासनानं उद्याही पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मागील 48 तासापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि काल रात्री मुसळधार पावसाने भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली। तर काल दिवसभर रेड अलर्ट असताना भंडारा जिल्ह्यात विदर्भाचं सर्वाधिक 114.5 मिलीमीटर पावसाची नोंद भंडाऱ्यात करण्यात आली आणि परिणिती भंडारा जिल्ह्यातील सर्व नदी नाले ओसंडून वाहू लागलेली आहे। गोंदियातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले। तिकडे वर्ध्यातही पावसानं जोरदार तडाखा दिला। चांदकी इथे यशोदा नदीला आलेल्या पुरात काही बांधकाम मजूर अडकले होते। या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात पावसामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा हा मार्ग आहे आणि हा आता बंद होण्याच्या वेळेत आहे। आणि दुसरीकडे हे जे परिस्थिती बिकट होत आहे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आता उद्या सार्वजनिक अवकाश डिक्लेअर करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। विदर्भातल्या या पूर परिस्थितीवर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। गोसेखुर्दचं पाणी सोडला त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे, त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे। नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे। एक माणूस आतापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला
इन्फॉर्मेशन मिळाली आहे. विदर्भातल्या या सगळ्या परिस्थितीत प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सज्ज आहे. एनडीआरएफच्या टीम्स तैनात आहेत. पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांनीही आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.